सो इट इज अ लिटिल स्टोरी टाईम की माझ्यासोबत घडलेला इन्सिडेंट मला शेअर करावासा वाटतोय. तर पुण्यातला एक खूप मोठा ब्रँड आहे, नाव नाही घेणार मी त्याचं, पण तुम्ही ओळखून घ्या, कॉमेंट करा मला. त्यांचे शो लंडनमध्ये होतात, फॅशन शो, आउट ऑफ इंडियाच फॅशन शो असतात आणि खूप नामांकित ब्रँड आहे. तर त्यांनी मला रीच आउट केलं, म्हटले की आपल्याला कोलॅबमध्ये फोटोशूट करायचं आहे, आमचा खूप मोठा ब्रँड आहे, आम्ही तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतोय, कोलॅब करूयात. सो मला थोडं ऑड वाटलं. म्हटलं सो मला आलेला जो DM आहे तो मी इग्नोरच केला, की मी रिप्लायच नाही केला. मी ओके म्हटलं, पण मी नंतर फॉलोअप नाही घेतला आणि मला कॉल पण केला होता. आणि त्यानंतर काही दिवसाची एक फ्रेंड आहे मेकअप आर्टिस्ट, त्यांचा मला कॉल आला की अरे या ब्रँडचा फोटोशूट आला आहे, खूप मोठा ग्रँड लेवलचं ते फोटोशूट करणार आहेत आणि खूप मोठा ब्रँड आहे, तुझ्या प्रोफाईलला पण काम येईल, आपण करूयात का. मी म्हटलं मला आले होते ते, पण ते पे करत नाहीये, सो ॲटलीस्ट थोडेफार तरी पे करायला पाहिजे, तुमचा खूप मोठा ब्रँड आहे तर ठीक आहे, कमी पे करा बाकीच्यांपेक्षा. ते म्हटले नाही अगं, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, मला पण कामं मिळतील, तुला पण कामं मिळतील, करूयात, काय होतं, आपण छान मेकअप वगैरे करूयात. ठीक आहे, मी रेडी झाली. त्यांनी ग्रुप वगैरे बनवला आणि रात्री 3 वाजता तुम्हाला लोकेशनला पोहोचायचं आहे, 6 वाजता करेक्ट तुम्हाला रेडी व्हायचं आहे. सगळ्या मेकअप आर्टिस्टला सांगितलं की 6 वाजता मॉडेल्स रेडी असायलाच पाहिजे. ते पोहोचलो 3 वाजता, 5:30-6 पर्यंत मेकअप संपला. तिथे आम्ही लोकेशनला शूट करायला गेलो, तिथे यांनी परमिशन काढलेली नाही. यांना असं कोणतरी असं फडतूस लोक असल्यासारखं हाकलतायत, त्यांच्या फोटोग्राफरला हाकलतायत की काय इथे काय फोटोशूट करताय, मंदिर आहे, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही परमिशन घेतली काय चाललंय हे वगैरे, असं फार त्यांची इज्जत काढताय. एवढा मोठा ब्रँड. तिथेच मूड ऑफ झाला की अरे मी एवढा मोठा ब्रँड आहे तुमचा, महाराष्ट्रात पुण्यात एवढा मोठा ब्रँड आहे. आजकाल छोटे छोटे प्रोडक्शन हाऊस किंवा फोटोग्राफर्स जे आहेत ते प्रॉपर परमिशन घेऊन शूट करतात आणि तेवढा त्यांना रिस्पेक्ट मिळतो त्या ठिकाणी. यांनी काही परमिशन घेतलेली नाहीये, कोणाला तरी विचारलं असेल आणि तिथला जो येतोय तो आम्हाला ओरड, म्हणजे आम्हाला नाही, त्या फोटोग्राफरला आणि ती जी असिस्टंट होती तिला, की कोणी परमिशन दिली, इथला पुजारी तर आम्हाला बसू सुद्धा देत नाही, तुम्हाला कशी काय परमिशन दिली. आणि सगळे येऊन आम्हाला असे येड्यासारखे बघतायत आणि ते खूप ऑड होतं. चला ठीक आहे, आम्ही रात्री 2 वाजता आलेलो, 7 वाजता शूट स्टार्ट झालं. हे सगळं गोंधळ झाल्यानंतर 7-8 वाजता शूट स्टार्ट झालं. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. आम्हाला 3 वाजतापासून 11 वाजेपर्यंत ना प्यायला पाणी दिलं कोणी, तिथे कोणी मॅनेज करायला नव्हतं, ना खायला तर खूपच दूरची गोष्ट, पण सकाळपासून आम्हाला पाणी पण नाही दिलं. आणि आम्ही पोहोचलोच होतो, रेडी तिथे झालेलो होतो, तर आमच्या बॅग्स वगैरे आमच्याकडे होतं, पाणी खायला प्यायला होतं, पण ते सगळं आम्ही तिथे सोडलं. आणि त्यांचं असं होतं की सगळं इथेच ठेवा, आपण जाऊन फक्त शूट करून येऊ. 2 वाजेपर्यंत त्यांनी खायला प्यायला नाश्ता बिष्टा काहीच नाही दिला. म्हणे बजेटच नाहीये ब्रँडचा. कसला मोठा ब्रँड आहे तुमचं, मग तुमचं जर खायचं प्यायचं बजेट नाहीये, तुम्ही अरेंजमेंट नाही करू शकत व्यवस्थित, तुम्ही पे नाही करू शकत, तर ठीक आहे. त्या दिवशी कसं तरी आम्ही सर्व्हाइव्ह केलं, घरी गेलो. म्हणजे मी अख्खा दिवस झोपले, कारण ते एवढं हेक्टिक होतं. तर आम्ही वेट केला. तर त्या गोष्टीला झालेत ऑलमोस्ट 4 महिने झाले असतील, मे बी 4-5 महिने झाले. त्यांनी अजून आम्हाला फोटोज नाही दिले, काहीच त्यांचा फॉलोअप नाही. ते पोस्ट करणार आहेत, नाही करणार आहे.